शेतकरी भावांनो, पीक कर्जाबाबत एक महत्त्वाचा शासन निर्णय शासनानं घेतलेला आहे आणि त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं यावर्षी अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेलं आहे, ज्या गावामध्ये नुकसान झालेलं आहे, त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे आणि तो निर्णय आपल्याला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, कारण समजणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना जो काही निर्णय घेतलेला आहे तो माहीत झाला पाहिजे। तर मित्रांनो, सन 2025 मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगितीबाबत आता महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो, की 30 जूनपर्यंत सरकारनं सांगितलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू। त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय आहे। ज्या शेतकऱ्यांना त्या बँका म्हणत आहेत की कर्ज भरा किंवा पुनर्गठन करा, तर त्यांच्यासाठी महत्त्वाचा निर्णय आहे। निर्णय 26 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित झालेला आहे। आता यामध्ये जे परिपत्रक आहे त्यामध्ये दिलेलं आहे की राज्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती उद्भवलेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांचे शेती पीक, शेतजमीन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून पशुहानी, मनुष्यहानी होणे, घरांची पडझड होणे, पुरामुळे गावातील बाधितांना स्थलांतरित करणे याकरिता आपदग्रस्तांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबत महसूल व वन विभागाने दिनांक 10/10/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे। त्यामध्ये सहकार विभागाशी संबंधित खालील सवलतींचा यामध्ये समावेश होतो। त्यामध्ये सहकारी कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती ही 1 वर्षासाठी आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेलं आहे आपल्या शेतीच्या पिकासाठी, त्यांच्यासाठी महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक 10/10/2025 मध्ये नमूद अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना उपरोक्त सवलती लागू करण्यात यावी। त्यामध्ये सवलती अशा आहेत: बाधित तालुक्याच्या सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांच्या अल्पमुदत कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रूपांतरण व शेती निगडीत कर्जाच्या वसुली स्थगितीबाबत राज्यस्तरीय बँकर्स समिती जी SLBC असते, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई, त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करावी। या शासन परिपत्रकाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येईल याची सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दक्षता घ्यावी। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला बँका कर्जाची वसुली ही काटेकोरपणे करत असतील किंवा पुनर्गठन करा म्हणून जर आपल्याला करायला लावत असतील तर त्यासाठी हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे। म्हणजे आपल्याकडं पैसे नाहीत आणि पुनर्गठन जरी करायला लावित असले तरी आपल्याला करण्याची गरज नाही आणि 30 जूनपर्यंत सरकारनं सांगितलेलं आहे की कर्जमाफी मिळेल, असा हा शासन निर्णय आहे। मित्रांनो, आपल्याला शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, कारण प्रत्येक शेतकऱ्याला ही माहिती समजली पाहिजे। धन्यवाद।